Good morning, student. Today we are going to start. Next point is expression for pressure volume, that is PV type work. Consider a certain amount of a gas at constant pressure P is enclosed in a cylinder fitted with frictionless and rigid movable piston of area A as shown in figure. Here it is a cylinder which contains a certain amount of gas and pressure constant ठेवलेला आहे and it is fitted with a frictionless and rigid movable piston. This one, let's the volume of gas be V1 and temperature T1. On expansion, the force exerted by a gas is equal to area of the piston multiplied by pressure with which the gas pushes against the piston. जर का गॅस एक्सपांड झाला, दॅट इज वर्क डन बाय द गॅस और बाय द सिस्टीम. तर काय होणार आहे, तर गॅस एक्सपान्शन झाल्यामुळं पिस्टन काय होणार आहे, मूव अपवर्ड डिरेक्शन, हा वरच्या दिशेनं जाणार आहे. This pressure is equal in magnitude and opposite in sign to external atmospheric pressure that possesses the movement and has its volume P external. जेव्हा वरून प्रेशर पडणार असेल फ्रॉम सराउंडिंग, त्याला आपण एक्सटर्नल प्रेशर म्हणणार आहे. ओके, दस फोर्स दॅट इज F इज इक्वल टू here the force is equal to minus P external into area. PEX, that means external atmospheric pressure. We know work done W is equal to F into D. आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे की W is equal to F into D. दॅट इज एखादं वर्क झालं कधी म्हणणार आहे, तर आपण एखाद्या वस्तूला फोर्स दिला आणि त्या वस्तूनं काही अंतर विस्थापित केलं, दॅट इज डिस्टन्स. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्क डन. दॅट इज W इज इक्वल टू F इंटू D. देन ॲट द व्हॅल्यू ऑफ F, दॅट इज फोर्स, फ्रॉम इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. देन इक्वेशन बिकम्स, ही जी Fची व्हॅल्यू जी आहे ही Fची व्हॅल्यू काय केली आपण या Fमध्ये ॲड केली आहे. सो इक्वेशन बिकम्स W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल A इंटू D. दिस इज इक्वेशन नंबर 3. द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द पिस्टन अँड डिस्टन्स A इंटू D इज द व्हॉल्यूम चेंज ऑफ द सिस्टीम, दॅट इज डेल्टा V. तर पाठीमागच्या आपण ज्या डायग्राममध्ये पाहिलं की एक्सपान्शन झाल्यानंतर काही डिस्टन्स मूव होतं, म्हणजे जो व्हॉल्यूम सुरुवातीचा व्हॉल्यूम आहे तो V1 आहे आणि आफ्टर एक्सपान्शन पिस्टन मूव अपवर्ड डिरेक्शन, दॅट इज सेकंड व्हॉल्यूम असणार आहे तो V2. ओके, तर तो डिस्टन्स आहे तो A इंटू D जो हा आहे. तर A इंटू D दॅट इज किती एरिया इंटू डिस्टन्स, सो दॅट इज डेल्टा V. सो डेल्टा V A इंटू D इज इक्वल टू डेल्टा V. सो इक्वेशन third becomes W is equal to P external delta V, or it is also written as this one, W is equal to minus P external delta V, that means V2 minus V1, final volume minus initial volume. So V1 is equal to initial volume, V2 is final volume. If V2 is greater than V1, then W is negative, gas expands and work done by the system. जेव्हा V1 हा मोठा असेल, V2 मोठा असेल V1 पेक्षा, तेव्हा काय होणार आहे, गॅस एक्सपान्शन होणार आहे आणि वर्क डन बाय द सिस्टीम होत असल्यामुळं W हा काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. कारण
सिस्टीमकडून वर्क झालं तर त्याची एनर्जी खर्चली जाणार आहे, म्हणजे वर्क काय होणार आहे तुमचं निगेटिव्ह होणार आहे. वेन द गॅस कॉम्प्रेस्ड वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग दॅट इज V1 इज ग्रेटर दॅन V2. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जास्त असणार आहे, जेव्हा कॉम्प्रेस होणार आहे म्हणजे एक्सटर्नल प्रेशर वाढणार आहे तेव्हा कॉम्प्रेस होणार आहे, म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम होणार आहे. सो W इज पॉझिटिव्ह. ओके, दिस इज प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क और एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम. ओके, याच हा जो आहे डेरिवेशन हे 2 मार्क्सला आपल्याला येऊ शकतं डेरिवेशन. देन नेक्स्ट पॉइंट इज द फ्री एक्सपान्शन. सो हियर free expansion, a free expansion means expansion against zero opposing force. म्हणजे अपोजिंग फोर्स काही असणार नाही आहे तिथं. सच एक्सपान्शन ऑकर इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये काय असणार आहे तुमचं अपोजिंग फोर्स हा 0 असणार आहे, आणि असं एक्सपान्शन कुठं होणार आहे व्हॅक्यूममध्ये, म्हणजे त्याचं वर्क काय होणार आहे 0 असणार आहे. वेन gas expands in vacuum there is no opposing force, that is P external is 0, hence work काय असणार आहे obviously it becomes 0. In other words, no work is done when the gas expands freely in vacuum. This is free expansion. Okay, this is external PV type work or expression for pressure volume and एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन मीन्स हे 2 पॉईंट आपण पाहिले. देन नेक्स्ट पॉईंट इज युनिट ऑफ एनर्जी अँड वर्क. सो 1 जूल इज इक्वल टू 1 किलोग्रॅम पर मीटर 1 जूल इज इक्वल टू 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज 1 पास्कल मीटर क्यूब. So 1 Pascal is equal to 1 kilogram per meter per second square. From the equation W is equal to P external delta V, if pressure is expressed in a bar P and delta V in dm cube, then work has been unit is bar dm cube, that is 1 bar is equal to 10 raised to 5 Pascal, that is 10 raised to 5 kilogram per meter per second square. That is W is equal to P external delta V, that is external pressure जे आहे त्याचं हे काय असणार आहे युनिट बार, and व्हॉल्यूमचं युनिट dm cube. So that it is also is equal to 10 raised to 5 kilogram per meter per second square into dm cube, that is 10 raised to minus 5 10 meter cube per second square into meter cube into 10 raised to minus 3, that is 10 after calculation 10 raised to 2 kilogram meter square per second square. So it is W is equal to 100 kilogram meter square per second square. So 1 joule is equal to 1 kilogram meter square per second square, that is 100 kilogram meter square per second square is equal to 100 joule. So this is equation. Here this one 100 kilogram meter square per second square is equal to 100 joules is equal to dm cube bar. This is the units of energy and work. Then next point, the problems on
the PV type work. First problem is 3 moles of an ideal gas are expanded isothermally from 15 meter cube to 20 dm cube at constant external pressure of 1.2 bar. Estimate the amount of work in dm cube bar and joule. तर गिवन कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी तो प्रॉब्लेम 2 वेळा वाचायचा, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन काय आहे हे बघायचं, त्याच्यानंतर मग आपल्याला गिवन कळलं की आपल्याला काय काढायचं आहे, हा सेकंड पॉईंट येणार आहे. काय काढायचं आहे हे कळल्यानंतर गिवन आणि काय काढायचं आहे याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला येणार आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला जे काढायचं आहे ते कळणार आहे. तर यामध्येच बघा, तुम्हाला परत एकदा मी रीड करते. 3 moles of an ideal gas are expanded isothermally from. एक्सपांड झाला याचा अर्थ तो वर्क डन बाय द गॅस झालेला आहे, तर काय होणार आहे, कमी व्हॉल्यूमपासून जास्त व्हॉल्यूमपर्यंत येणार आहे. तो कसा झाला आहे, 15 dm cube टू 20 dm cube. सो गिवन आपल्याला पहिलं मिळालेलं आहे की V1 and V2. V1 इज द 15 dm cube and V2 इज द 20 dm cube. Against constant pressure of 1.2 external pressure दिले 1.2 बार. सो P external इज द 1.2 बार. म्हणजे P external दिलेला आहे, V1 दिला आहे, V2 दिला आहे, म्हणजे V1 V2 डेल्टा V होणार आहे. आणि काढायला काय सांगितले, इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क, म्हणजे W काढायचं आहे आपल्याला. कशामध्ये काढायचं तर DM क्यूबमध्ये काढायचं आहे, DM क्यूब बारमध्ये, आणि दुसरं सांगितलं आहे जूलमध्ये. तर आपल्याला गिवन मिळालेलं आहे, काय काढायचं आहे तर आपल्याला W काढायचं आहे. सो हिअर फॉर्म्युला इज W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. आता सुरुवातीला आपण डेल्टा V सॉल्व करून घेऊया. मायनस P एक्सटर्नल डेल्टा V दॅट इज V2 मायनस V1. सबस्टिट्यूट the above value in formula. So W is equal to P external ची व्हॅल्यू घातली मायनस 1.2 बार and V2 minus V1 is 20 minus 15 dm cube. So it becomes answer is 20 मधून 15 गेले 5 dm cube आले. So W is equal to 1.2 minus 1.2 bar into 5 dm cube. 1.2 न 5 ला मल्टिप्लाय केलं तर 6 आन्सर आले. सो W इज इक्वल टू मायनस 6 dm cube बार. म्हणजे आपलं पहिला आन्सर निघालेला आहे. आपल्याला इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क इन dm cube बार सांगितले, त्याचा आन्सर आलेला आहे मायनस 6 dm cube बार. ओके, देन नेक्स्ट आपल्याला सांगितले पुन्हा ते वर्क जूलमध्ये काढायला सांगितलेलं आहे. सो वी नो 1 dm cube बार इज इक्वल टू 100 जूल. हे आपल्याला मगाशी आपण पाहिलं होतं युनिटमध्ये. सो आपला 1 बार वर dm cube बारची किंमत किती असते तर 100 जूल. आपला निघालेला आहे मायनस 6 आहे. सो मायनस 6 बार dm cube इज इक्वल टू काय होणार आहे, 6 मायनस 6 ना 100ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे मायनस 16 आन्सर येणार आहे. हेन्स द अमाऊंट ऑफ वर्क W इज इक्वल टू मायनस dm cube बार अँड इन जूल काय येणार आहे मायनस 600 जूल. ओके, दिस इज द आन्सर इन वर्क डन इन dm cube bar, and next one is the work done in joule. Okay, this is the first problem based on the pressure volume work. Got it? Okay.